परीक्षा मार्गदर्शन यामधला आपला मराठी विषयामधला शब्दसंपत्तीवर प्रभुत्व यातला सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न हा घटक आज आपण बघणार आहे. आता सामान्य ज्ञान हे काही थोडं नाही. सामान्य ज्ञानाची व्याप्ती खूप आहे. सामान्य ज्ञान आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये कितीतरी प्रकारे आपल्याला सामान्य ज्ञान ग्रहण करावं लागतं. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना, त्याच्यानंतर घडून गेलेल्या घटना, एक ठराविक व्यक्ती यांच्या जातो वर्गात बघतो. दप्तर घेऊन जाते तरी बस आहे. तर यावर आपल्याला सामान्य ज्ञान आहे ते आपलं आधारित असतं. म्हणजे जे आपण भाषेच्या संदर्भामध्ये, आपली भाषा कोणती आहे? मराठी. तर मराठी भाषेच्या संदर्भामध्ये जेवढं काही सामान्य ज्ञान आहे ते आपण जाणून घ्यायचा तसा प्रयत्न करणार आहोत. सामान्य ज्ञान हे भरपूर प्रकारे आपल्याला घेता येतं आणि आपण तो जसं तुम्ही वाचन कराल, जसं तुमच्या वाचनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतील तसं ते सामान्य ज्ञान तुमचं वाढत जाणार आहे. आता इथं बघा त्याच्यावरती कसे कोणतं सामान्य ज्ञान असू शकतं. तर बाबा पहिला आहे लेखक कवी. बघा सामान्य ज्ञान मध्ये आपल्याला दिलंय, म्हणजे हे खूप थोडकं आहे. इथं जी माहिती दिलेली आहे ती खूप थोडी आहे. ही अजिबात सुद्धा व्यापक प्रमाणामध्ये माहिती नाही. तर इथं काय दिले बघा, भारतीय थोर पुरुषांची टोपण नावे. टोपण नावे म्हणजे काय? तर तिकीट किल्ल्यावर टोपण नावं म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्तीला, आता तुमचं कसं घरी तुमचं शाळेत नाव जरी वेगळं असलं तरी सुद्धा घरी तुम्हाला गोट्या, सोन्या, मोन्या असं बोलवतात. त्याला टोपण नाव म्हणायचं. काय? टोपण नाव. हां, कुणाकुणाला घरी बाय ताय म्हणतात, कुणाला चिंट्या पिंट्या असं म्हणतात. तर त्याला म्हणायचं काय? टोपण नाव. तर आपले जे थोर व्यक्ती होऊन गेले त्यांना सुद्धा आपण त्यांच्या पूर्ण नावाने न ओळखता त्यांच्या टोपण नावाने काही वेळा ओळखतो. बघा तर बघा पहिला आहे मोहनदास करमचंद गांधी. त्यांचं टोपण नाव आहे महात्मा किंवा राष्ट्रपिता. तुम्ही वाचू नका, मी वाचते. आता इथं फिरवून प्रश्न सुद्धा येऊ शकतो. राष्ट्रपिता असे कोणाला म्हणतात? तर मोहनदास करमचंद गांधी. त्यांचं टोपण नाव आहे राष्ट्रपिता किंवा महात्मा. दुसरं बघा बाळ गंगाधर टिळक. त्यांना लोकमान्य असं म्हणत होते. जवाहरलाल नेहरू त्यांना पंडित किंवा चाचा असं म्हणत होते. म्हणतो नाही आपण पंडित नेहरू म्हणतो, पंडित जवाहरलाल नेहरू, चाचा नेहरू. त्याच्यानंतर बघा दादाभाई नौरोजी यांना पितामह असं म्हणत होते. दादाभाई नौरोजी यांना काय म्हणत होते? पितामह. ज्योतिबा फुले यांना सुद्धा महात्मा. बघा महात्मा दोघांना म्हणताय. कोणाला? मोहनदास करमचंद गांधी म्हणजे महात्मा गांधींना आणि ज्योतिबा फुले यांना सुद्धा महात्मा म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते, म्हणजे टोपण नावाने संबोधले जाते. त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस आहे, त्यांना नेताजी असं म्हणतात. वल्लभभाई पटेल यांना सरदार किंवा लोह पुरुष असं म्हणतात. रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव असं म्हणतात. तर विनायक दामोदर सावरकर यांना स्वातंत्र्यवीर असं म्हणतात. स्वातंत्र्यवीर सावरकर असं संबोधलं जातं. आता बघा त्यांच्याच काही महत्त्वाच्या घोषणा, म्हणजे त्यांनी दिलेल्या घोषणा हा सुद्धा सामान्य ज्ञानाचाच एक भाग आहे. बघा थोरांच्या महत्त्वाच्या घोषणा. आराम हराम है असं पंडित नेहरू म्हणाले होते. चले जाओ असं महात्मा गांधी म्हणाले होते. जय जवान जय किसान असं लाल बहादूर शास्त्री म्हणाले होते. मेरी झाशी नहीं दूंगी असं राणी लक्ष्मीबाई म्हणाल्या होत्या. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असं सुभाषचंद्र बोस म्हणाले होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं लोकमान्य टिळक म्हणाले होते. जय जवान जय किसान जय विज्ञान
हे अटल बिहारी वाजपेयी यांची घोषणा आहे। या घोषणा आपण देतो की नाही, या घोषणा आपण देतो की नाही 26 जानेवारी 15 ऑगस्ट या दिवशी आपण देत असतो। तर पुढे बघूया आपण काय आहे। तर हे राजा म्हणजे आपल्या आपण म्हणते बघा फुलांचा राजा कोण, फळांचा राजा कोण, त्यापैकी हे राजा बघा, फुलांचा राजा गुलाब, फळांचा राजा प्राण्यांचा राजा पक्ष्यांचा राजा ऋतूंचा राजा बरोबर की नाही? हे असं म्हणजे इथं प्रमुख प्रमुख दिलेलं आहे। तर आपण ह्याच्यामध्ये अजून सुद्धा सामान्य ज्ञानामध्ये भर घालू शकतो। बघा इथे लेखक कवी दिले आपल्या पाठाच्या खाली किंवा कवितेच्या खाली काय केलं जातं तर लेखक आणि कवी दिले जातात। प्रत्येक धडा शिकवताना मी सांगते बघा तुम्हाला हे या कवितेचे कवी आहेत, ह्या धड्याचे लेखक आहेत बरोबर की नाही? कविता लिहितात त्यांना काय म्हणायचं लेखक किंवा कविता लिहितात त्यांना कवी, आणि जर ती महिलेने किंवा स्त्रीने लिहिलं असेल तर त्याला काय म्हणायचं कवयित्री, आणि धडा लिहिलं असेल एखादी कादंबरी कथा पुस्तक लिहिलं असेल तर त्याला लेखक म्हणायचं, आणि महिलेनं स्त्रीनं लिहिलं असेल तर त्याला लेखिका म्हणायचं। हा तर हे बघा महर्षी वाल्मिकी यांनी रामायण लिहिले। रामायण माहिती आहे ना, कोण आहे रामायणामध्ये? रामायण कोणाचं आहे ऐकलं असेल की कधीतरी, मग इथं उगाच सप्त्याला जाता होय बाबू? राम सीता लक्ष्मण हनुमान ऐकले का? त्यांची जी गोष्ट आहे ते रामायण ते कोणी लिहिलंय तर महर्षी वाल्मिकी यांनी लिहिले। महर्षी व्यास यांनी महाभारत भगवद्गीता लिहिली। भगवद्गीता तर ऐकली असेल कृष्णाची, कृष्ण अर्जुन द्रौपदी आहे ना, तर ते जे आहे त्याला महाभारत म्हणतात किंवा भगवद्गीता। महाभारत किंवा भगवद्गीता ती महर्षी व्यास यांनी लिहिली। संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिलेला आहे। कोण कुसकुस करते हा पण तिचं चालू दे तिला अजून जास्त डोकं दुखून घ्यायचं। त्याच्यानंतर संत तुकाराम यांनी अभंगगाथा लिहिली आहे। संत एकनाथांनी भावार्थ रामायण लिहिले। संत रामदासांनी दासबोध हा ग्रंथ लिहिलाय। साने गुरुजी यांनी श्यामचारी लिहिले। वि. स. खांडेकर यांनी ययाती हा ग्रंथ लिहिलेला आहे। लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे। आता ही तुम्हाला खूप ओझरती माहिती आहे, जसजसं तुम्ही मोठे व्हाल तसतसं यातले अजून माहिती तुम्हाला मिळवत जायचं आहे आणि सामान्य ज्ञान आपलं वाढवत जायचं आहे। त्याच्यानंतर बघा लेखक कवी आणि त्यांची टोपण नाव। आता लेखक कवी आहेत का नाही त्यांना सुद्धा टोपण नाव आहे बघा। नारायण सूर्याजी पंत ठोसर यांना संत रामदास म्हणतात। म्हणजे संत रामदासांचं पूर्ण नाव कोणतं? संत रामदासांचं पूर्ण नाव नारायण सूर्याजी पंत ठोसर। कृष्णाजी केशव तांबे यांना केशवसूत असं म्हणतात। त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी असं म्हणतात। मुरलीधर नारायण गुप्ते यांना बी असं म्हणतात, कवी बी असं म्हणतात। राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज असं म्हणतात। प्रल्हाद केशव आत्रे यांना केशव कुमार असं म्हणतात। विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज असं म्हणतात। पांडुरंग सदाशिव साने यांना आपण बघितलं काय म्हणतात साने गुरुजी असं म्हणतात। आता हे त्या दिवशी सांगितलं बघा चव कशी असते। चवी या गोड तुरट कडू आणि आंबट खारट या चवी आहेत। तर तिखट ही चव आहे का? नाही, तिखट ही चव नाही। तर गोड काय असतं बघा, आंबा साखर कोणती फळं आपण खातो ती गोड, हे गोड पदार्थ आहेत। तुरट आवळा तुरटी, अजून तुरट काय असते घोरपड चिंच आंबट असते। बरं ठीक आहे। कडू कारले, आंबट लिंबू चिंच हे आंबट आहे। खारट काय आहे? मीठ आहे। पण आपण म्हणतो की नाही तिखट झणझणीत होतं, तर तिखट ही चव नाही। तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या जिभेला
आपल्या तोंडाला ज्या झिंझिण्या येतात त्याला काय म्हणतात, तिखट लागलं असं म्हणतात. म्हणजे तो एक असं जखमेवर कसं मीठ टाकलं तर असं झणझणतं का नाही, त्या पद्धतीने आपल्या तोंडामध्ये आपण तिखट घेतलं तर ते झणझणतं. तिखट ही चव नाही. पुढे बघा, हे इंद्रधनुष्यातील रंग आहेत तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा. त्या दिवशी तुम्हाला वाक्य सांगितलं होतं बघा, कोणतं? इंद्रधनुष्यातील रंग लक्षात ठेवण्यासाठी ताना, पिहिनी, पाजा. आता हे इंद्रधनुष्यातील रंग आहेत का नाही, ते त्याच क्रमाने येतात. तुम्ही जर म्हणला हिरवा, पिवळा, निळा चालत नाही, तर याच क्रमाने हे इंद्रधनुष्यातील रंग असतात. तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा. याच प्रमाणे हे रंग असतात. आणि ते लक्षात ठेवण्यासाठी कोणतं वाक्य आहे? ताना, पिहिनी, पाजा. बघा इथं आहे का? बघा, ता, ना, पी, ही, नी, पाजा. ताना, पिहिनी, पाजा. आता इथं तुम्ही पाला पांढरा नाही, पाला पांढरा कलर आहे का? नाही. तर पाला कोणता आहे? पारवा. हे लक्षात ठेवायचंय. ता म्हणजे तांबडा, ना म्हणजे नारंगी, पी म्हणजे पिवळा, ही म्हणजे हिरवा, नी म्हणजे निळा, पा म्हणजे पारवा, जा म्हणजे जांभळा. तर हे असं काय सामान्य ज्ञान आहे. तर सामान्य ज्ञान असं काही थोडं थोडं नाही, भरपूर आहे. फक्त इयत्ता 3च्या मानाने हे तुम्हाला दिलेलं आहे. आता ह्याच्यावरती प्रश्न कसे येतात ते आपण बघूया. आता बघा प्रश्न कसे येतात. बघा, पहिला प्रश्न आहे नमुना प्रश्न. संत नामदासांचे नाव काय? संत नामदास आपल्याला लेखक कवी याच्यामध्ये दिलेला आहे. संत रामदास यांचं नारायण सूर्याजी पंत ठोसर असं नाव आहे. तर त्यांचं फक्त नाव इथं दिलेलं आहे. काय? नारायण. काय दिलेलं आहे? नाव. काय? पर्याय नंबर 3 नारायण. बघा पुढचा प्रश्न. बालदिन कोणत्या नेत्याचा जन्मदिवस म्हणून कुठल्या पण बालदिन हा कोणत्या नेत्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो? बघा, आता ह्यांचे प्रत्येकाचे जन्मदिवस म्हणजे बऱ्याच नेत्यांचे जन्मदिवस काहीतरी दिन म्हणून साजरे केले जातात. त्यातला आता महात्मा गांधीचा जन्मदिवस आहे. किती? 2 ऑक्टोबर. तर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. काय? आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन. त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिन, सुभाषचंद्र बोस यांचा शौर्य दिन किंवा पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा बालदिन म्हणून साजरा केला जातो. का? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलं खूप आवडायची म्हणून त्यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा केला जातो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समता दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणून पर्याय क्रमांक 3 काय? पंडित नेहरू. बघा पुढे बघा, तिसरा प्रश्न बघा. खालीलपैकी राजर्षी या पदवीने कोणाला संबोधले जाते? आता
राजर्षी ही पदवी कोणाला दिलेली आहे तर बघूया. छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण काय म्हणतो रे? छत्रपती. काय म्हणतो? म्हणजे ही त्यांची ती उपाधी आहे. महात्मा फुले यांना कोणती उपाधी दिली आहे तर महात्मा हीच. हा, महात्मा. लोकमान्य टिळक यांना कोणती दिली आहे? आणि शाहू महाराज यांना काय म्हणतो आपण? राजर्षी शाहू महाराज. काय म्हणतो आपण? राजर्षी शाहू महाराज. पर्याय नंबर 4. हे बाकीचं पण लक्षात ठेवायचं रे. हा, पुढे बघा चौथा. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? कमळ. आपल्या भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? कमळ. पर्याय नंबर 1. बघा पाचवा बघा. मुस्लिम लोक प्रार्थनेसाठी कोठे जातात? मस्जिद. मग बिहार म्हणजे काय? बिहार म्हणजे तिथं उत्तर दिलं असलं की तुमचा आवाज लय वाढतो आहे नाही. कोण आहे बघ रे? बघा पाचवा प्रश्न. मुस्लिम लोक प्रार्थनेसाठी कोठे जातात? आपण ज्या पद्धतीने आपली प्रार्थना करण्यासाठी पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये जातो आहे की नाही. हिंदू लोक कुठे जातात? मंदिरामध्ये. होय, हिंदू लोक कुठे जातात? मंदिरामध्ये. विहार हे बौद्ध धर्मीयांचं प्रार्थनास्थळ आहे. विहार हे कोणाचं आहे? बौद्ध धर्मीयांचं. तर मशीद हे मुस्लिम धर्मीयांचं आहे. हा, तुम्हाला धर्म माहिती आहेत ना? हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध हे काय आहेत? आपले धर्म आहेत. आणि त्यांची प्रार्थना स्थळं सुद्धा वेगवेगळी असतात. जसं हिंदू जातात मंदिरामध्ये, मुस्लिम जातात मशिदीमध्ये. आता दर्गा हे सुद्धा मुस्लिमांचं प्रार्थना स्थळ आहे. पण दर्गा इथं काय असतं तर तिथं एखाद्या त्यांच्या म्हणजे कसल्या म्हणायचं त्याला, एखाद्या थोर व्यक्तींची कबर असते. कबर म्हणजे जसं आपल्यामध्ये समाधी असते का नाही, समाधी बघितले ना सगळ्यांनी, तसं त्या मुस्लिम लोकांमध्ये कबर असते. आणि त्या कबरच्या ठिकाणी तो दर्गा असतो. आणि मशीद हे त्यांचं काय आहे? प्रार्थना स्थळ. म्हणून योग्य पर्याय कोणता आहे? मशीद. समजलं? ठीक आहे. पुढे बघा आता सराव प्रश्न बघायचे आपल्याला. सराव प्रश्न सुद्धा तसेच आहे. बघा नेताजी ही पदवी खालीलपैकी कोणाला मिळाली आहे? मगाशीच बघितलं आपण. नेताजी कोणाची पदवी आहे? सुभाषचंद्र बोस. हा, जवाहरलाल नेहरूची काय आहे? चाचा किंवा पंडित. चाचा किंवा पंडित. वल्लभभाई पटेल यांची काय आहे? सरदार किंवा लोह पुरुष. आणि जगदीशचंद्र बोस यांची काय आहे? नाही, जगदीशचंद्र बोस यांची दिलेली नाही, पण त्यांना बहुतेक पदवी डॉक्टर काहीतरी आहे. हा, ठीक आहे. तर नेताजी कोणाचे आहे? सुभाषचंद्र बोस यांची. ठीक आहे. बघा दुसरा प्रश्न. 15 ऑगस्ट या दिवशी कोणता राष्ट्रीय सण असतो? 15 ऑगस्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 15 ऑगस्ट दिवशी काय असते? स्वातंत्र्य दिन असतोय. प्रजासत्ताक दिन कधी असतो रे? 26 जानेवारी. 26 जानेवारी. स्वातंत्र्य दिन कधी असतो? 15 ऑगस्ट. ध्वज दिन कधी असतो? ध्वज दिन तो असतो 7 डिसेंबरला. आणि क्रांती दिन असतो 9 ऑगस्टला. कधी असतो? 9 ऑगस्ट. मग स्वातंत्र्य दिन कधी असतो?
पर्याय नंबर 2 15 ऑगस्ट. पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा तिसरा. खाली दिलेल्या गीत व कवी यांची चुकीची जोडी चुकीची जोडी निवडायची आहे. बघा आता बघा. पसायदान संत ज्ञानेश्वर. पसायदान कुणी लिहिलं रे? संत ज्ञानेश्वरांनी. म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. बरोबर की नाही? बघा. जनगण मन कुणी लिहिले रे? रवींद्रनाथ टागोर. म्हणजे हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. वंदे मातरम मोहम्मद इक्बाल. हे बरोबर नाही, कारण वंदे मातरम कुणी लिहिलंय? बंकिमचंद्र चटर्जी. बंकिमचंद्र चटर्जी. म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. जगाला प्रेम अर्पावे साने गुरुजी. हा पण बरोबर आहे. प्रश्न आपला काय आहे? खाली दिलेल्या गीत व कवी यांच्यातील चुकीची जोडी आपल्याला ओळखायची होती. कोणती आहे चुकीची जोडी? वंदे मातरम मोहम्मद इक्बाल आहे. तिथं काय पाहिजे? बंकिमचंद्र चटर्जी. चौथा प्रश्न बघूया. साने गुरुजींचे संपूर्ण नाव काय? माहितीये तुम्हाला काय? पांडुरंग सदाशिव साने. पर्याय नंबर 3 पांडुरंग सदाशिव साने. बघा हे पाठच करायचंय. पुढे बघा 5वं. इंद्रधनुष्यात किती रंग असतात? हा कायमचा प्रश्न आहे. इंद्रधनुष्यात किती रंग असतात? इंद्रधनुष्यातील सर्वात शेवटचा रंग कोणता? ताना पिहिनी काजा. सगळ्यात शेवटचा रंग कोणता? जांभळा. पर्याय नंबर 2. बघा 7वा प्रश्न. जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? नाही, अटल बिहारी वाजपेयींनी. ऐका दोन्ही घोषणा सेम आहे. जय जवान जय किसान ही कोणी दिली? लाल बहादूर शास्त्री यांनी. आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी कोणती दिली? जय जवान जय किसान जय विज्ञान. म्हणून कोणी दिली? लाल बहादूर शास्त्री यांनी. महात्मा गांधींनी कोणती दिली रे? महात्मा गांधींनी चले जाओ. लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि संत रामदास त्यांचं घोषणा नाही. ठीक आहे, कळलं? ठीक आहे. 8वं बघा. खालीलपैकी कोणती चव नाही? हे लक्षातच ठेवायचंय. तिखट ही चव नाही. कोणाचा आवाज येतोय? बघा. ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे रचनाकार कोण? आता इथं फिरवून शब्द वापरलाय. ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे लेखक कोण असं न लिहिता रचनाकार. रचनाकार म्हणजे सुद्धा काय? तर त्यांनी ती रचना केली म्हणून इथं रचनाकार म्हणलंय. मग ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना कोणी केली? संत ज्ञानेश्वर. ठीक आहे. 10वा बघा. खालीलपैकी आपल्या देशाचे कोणते राष्ट्रीय प्रतीक नाही? आपली राष्ट्रीय प्रतीके तुम्हाला माहिती आहेत. आपला राष्ट्रध्वज आहे, राष्ट्रगीत आहे, राज्यमुद्रा आहे. हा तर हे पैसा हे आपल्या राष्ट्राचं कोणतंही राष्ट्रीय प्रतीक नाही. ठीक आहे. पुढे बघा 11वा. लोकमान्य म्हणून कोणत्या नेत्या संबोधले जातात? यांना चाचा नेहरू यांना काय चाचा किंवा पंडित. महात्मा गांधींना राष्ट्रपिता किंवा महात्मा. आंबेडकरांना घटनेचे शिल्पकार, भारतीय घटनेचे शिल्पकार. तर टिळक यांना काय आहे? लोकमान्य म्हणून संबोधले जाते. 12वा बघा. महाराष्ट्र दिन कोणत्या महिन्यात साजरा केला जातो?
आपण झेंडा फडकवतो त्या दिवशी आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो. म्हणजे कुठल्या महिन्यामध्ये? बघ रे कोण आहे? हां ठीक आहे. 13 बघा. आता हा महत्वाचा आहे. आपल्या दिनदर्शिकेमध्ये अमावस्या किंवा पौर्णिमेनंतरचा 11वा दिवस हा टिंबटिंब म्हणून ओळखला जातो. हा, बाकीचे कुठले दिवस असतात? पहिला कुठला, दुसरा कुठला? 11वा दिवस माहितीये? पहिला, दुसरा, तिसरा? तेच सांगते, तुम्ही स्वतःचं नुकसान करताय कारण तुम्ही विचार करत नाही. तुम्हाला मी वारंवार सांगितलंय पुस्तकामध्ये खुणा करू नका, पुस्तकामध्ये काहीही करू नका, त्याशिवाय तुम्ही सारखं विचार करणार नाही. आता हा प्रश्न लक्षात घ्या. थांबा, लक्षात घ्या. आपला एक महिना असतो आहे की नाही? महिन्यामध्ये किती दिवस असतात रे? 30 दिवस असतात. म्हणजे 15 दिवसाचा एक महिना असतो आहे की नाही? 15 दिवसाचा आणि 15 दिवसाचा हे 2 भाग असतात. 15-15 दिवसाचे. तुम्हाला अमावस्या पौर्णिमा तर माहिती आहे? ज्या दिवशी अमावस्या असते की नाही, अमावस्या, तिथून जे पहिला दिवस आहे, दुसरा दिवस आहे, तिसरा दिवस आहे, त्याला नाव आहेत बघा. म्हणजे 15व्या दिवसापर्यंत. म्हणजे पहिला दिवस त्याला काय म्हणतो आपण? तर पहिल्या दिवसाला काय म्हणतात? तर प्रतिपदा. म्हणजे पहिला दिवस प्रतिपदा. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसाला द्वितीया, तिसऱ्या दिवसाला तृतीया, चौथ्या दिवसाला चतुर्थी, 5व्या दिवसाला पंचमी, 6व्याला षष्ठी, 7व्याला सप्तमी, 8व्याला अष्टमी, 9व्याला नवमी, 10व्याला दशमी, 11व्याला एकादशी आणि 12व्याला द्वादशी, 13व्याला त्रयोदशी आणि 14व्याला म्हणजे त्याच्यानंतरचा दिवस 15वा येतो तो काय? पौर्णिमा. म्हणजे इथं नावं लिहिली असती पण आता लाईट गेली आहे. हा टीव्ही कधी पण बंद पडू शकतो. तर तुम्ही हे लक्षात ठेवायचं. मी फळ्यावरती लिहून देते. त्याला म्हणायचं तिथी. काय म्हणायचं? तिथी. पौर्णिमेनंतर परत त्याच तिथी चालू होतात. आता अमावस्यापासून 15 दिवस प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, नवमी, अष्टमी, दशमी, त्याच्यानंतर एकादशी, द्वादशी, त्रयोदशी हे चालूच राहतो नेहमी. पौर्णिमा झाली की अमावस्यापर्यंत तेच, अमावस्या झाली की पौर्णिमेपर्यंत तेच दिवस चालू राहतात. तर 11वा दिवस कोणता येतो? एकादशी. प्रथमा किंवा प्रतिपदा, चतुर्थी 4था आणि पौर्णिमा 15वा. 2च मिनिट. तर 11वा दिवस कोणता येतो? एकादशी. त्यानंतर 14वा बघा. इंद्रजित भालेराव हे कोण आहेत? आपल्याला आहे कविता त्यांची. इंद्रजित भालेराव. इंद्रजित भालेराव हे कोण आहेत? कवी आहेत. आणि 15वा बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव काय? रमाबाई. काही जणांना भीमाबाई वाटेल कारण आंबेडकरांचं नाव भीमराव रामजी आंबेडकर आहे म्हणून भीमाई नाही. तर त्यांचं नाव काय आहे? रमाबाई. समजला हा जरा? तर बघा, सामान्य ज्ञान हे काही थोडंसं नाही, खूप व्यापक प्रमाणात आहे. तुम्ही जर सामान्य ज्ञानाची पुस्तकं वगैरे घेतली तर त्याच्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान कशा पद्धतीने असतं हे तुम्हाला पाहायला मिळेल. तर कळाला? शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व, सामान्य ज्ञान हा घटक अशा पद्धतीने आपला झालेला आहे. धन्यवाद.